जगदंबा देवी यात्रा निमित्त मौजे दरेगाव येथे भव्य कुस्त्यांच्या जंगली। औंढा नागनाथ तालुक्यामधील मौजे दरेगाव येथे यात्रा उत्सवानिमित्ताने महारुद्र हनुमान संत सेवालाल महाराज, संत मुंगसाजी महाराज, माता जगदंबा देवीची पूजा करून आरती करून विविध कार्यक्रमाने यात्रेस सुरुवात झाली। वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरे यांचे बंधू लक्ष्मण भैया नवघरे, आदित्य आहेर यांच्या हस्ते कुस्ती आखाड्यामध्ये नारळ फोडून कुस्तीला सुरुवात करण्यात आली। तसेच कुस्ती आखाड्यामध्ये लखुसिंग राठोड, विजू राठोड, यात्रा कमिटी व गावकरी मंडळी यांच्या वतीने कुस्ती आखाड्यामध्ये नारळ फोडून कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली होती। या प्रसंगी लक्ष्मण भैया नवघरे, आदित्य आहेर, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार लखुसिंग राठोड, विजू राठोड तसेच यात्रा पंच कमिटी ग्रामस्थ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे दरेगाव येथे माता जगदंबा देवी यात्रा उत्सवानिमित्त कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते। जगदंबा देवी यात्रेनिमित्त महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमधील नामवंत पैलवान कुस्ती खेळण्यासाठी मौजे दरेगाव यात्रेनिमित्त आले होते। कुस्ती कमिटीच्या वतीने नियम व अटी पालन करून कुस्त्या खेळाव्या असे आवाहन यात्रा पंच कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते। मौजे दरेगाव यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 11,051 रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 5,051 रुपये, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 3,051 रुपये तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 2,051 रुपये देण्यात आले। कुस्त्यांच्या दंगलीमध्ये रोहिणी फुलवाडी पुसद आणि यश पुसद यांच्यामध्ये कुस्ती झाली। रोहिणी फुलवाडी पुसद यांनी कुस्ती पटकावून विजय मिळवला। प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी स्वप्नील निशाणा, नवी शेख जवळा बाजार यांच्यामध्ये कुस्ती झाली। स्वप्नील निशाणा यांनी कुस्ती पटकावून विजय मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 11,051 रुपयांचे बक्षीस यात्रा कमिटीच्या वतीने स्वप्नील निशाणा यांचा सत्कार करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले। पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी आलेल्या पैलवानांना प्रोत्साहन बक्षिसे देऊन पैलवानांचा सन्मान केला। तर माता जगदंबा देवी यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी व गावकरी मंडळी मौजे दरेगाव यांनी परिश्रम घेतले। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ।